याच्यानंतर वी एंटर इन टू द लास्ट पोर्शन ऑफ द टॉपिक. या टॉपिकच्या शेवटच्या पोर्शनमध्ये आपण येतो जिथं कंडेन्सर किंवा कॅपॅसिटर हे आपण पाहतो. मग कंडेन्सर किंवा कॅपॅसिटरमध्ये मग पॅरलल प्लेट कंडेन्सर पाहता, कंडेन्सर्स इन सिरीज, पॅरलल वगैरे पाहता. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कुठला, एखादा डायलेक्ट्रिक मीडियम जर ठेवला तर त्याचे इफेक्ट काय होतात त्याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी पाहायला चालू करता. हा त्याचा अर्थ झाला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कंडेन्सर किंवा कॅपॅसिटर किंवा कॅपॅसिटी म्हणजे काय त्याचा आपण थोडासा विचार करू. आपण थोडासा विचार करू, इमॅजिनेशन आपल्या पद्धतीनं जे आपल्याला दिसतं करतं त्याच्यातून आपण त्याचे उदाहरण घेतो. एक बादली घेतली, पाणी घेतले, मी त्याच्यामध्ये हातामध्ये एक स्पंज घेतला मी हातामध्ये. बादलीतून पाणी मी त्याच्यावर टाकायला चालू केलं. काय करेल ते ॲब्सॉर्ब करेल ना, ठेवून गेल पाणी. टाकलं अख्खी बादली घेईल का त्यांना? नाही, एका ठराविक लिमिटपर्यंत घेईल. त्याच्यानंतर काय होईल, त्याच्यानंतर तुम्ही 2 थेंब टाकले की टपक टपक 2 थेंब खाली पडतील. म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्या स्पंजची वॉटर ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी संपली. बघा किती शांत चित्तानं कॅपॅसिटी शब्द वापरला तुम्ही. बरं, येस ऑर नो? मी तोच स्पंज ठेवला बाजूला आणि काहीतरी वेगळा इम्पोर्टेड स्पंज वेगळा आणला, त्याची कॅपॅसिटी याच्यापेक्षा कशी असेल, थोडीशी जास्त असेल. किंवा साईज मोठी घेतली, कॅपॅसिटी वाढेल. म्हणजे याचा अर्थ कुठल्याही सबस्टन्सची, कुठल्याही गोष्टीची एक पर्टिक्युलर काय असते, कॅपॅसिटी असते. त्या कॅपॅसिटीच्या पलीकडे तो जात नाही आणि तो करू शकत नाही, ठेवूही शकत नाही. फॉर एन एक्झाम्पल, एखादा आपण चेंडू घेतला, मेटॅलिक बॉल, आणि त्याच्यावर आपण निगेटिव्ह चार्ज द्यायला चालू केलं. निगेटिव्ह चार्ज द्यायचं म्हणजे काय द्यायचं, त्याला इलेक्ट्रॉन्स द्यायचे. इलेक्ट्रॉन ॲड करायला चालू केले त्याच्यावर. घेत राहील ते इलेक्ट्रॉन पसरायला चालू होतील, त्या सरफेसवर युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्युशन करतील. तुम्ही अजून टाकू लागलात, त्याने घेईल. एका ठराविक वेळेच्या नंतर काय व्हायला चालू होईल, तुम्ही 2-4 इलेक्ट्रॉन टाकले, टपक करून 2 गळून गेले. वरून परत 2 टाकले, परत खालून 2 गळून गेले. म्हणजे ते काय झालं, त्या मेटल बॉलची चार्ज स्टोअर करण्याची किंवा चार्ज ठेवून घेण्याची कॅपॅसिटी काय झाली, ओव्हर. आता पुढचं एक लॉजिक, समजा जर मी तुम्हाला म्हणलं ही बॅटरी आहे माझ्या खिशामध्ये, जी सेल आहे ठेवलेली, सेल पाहिली प्रत्येकानं, येस ऑर नो? 1.5 व्होल्टची बॅटरी असते. तुम्हाला म्हणलं की ते बॅटरी हातात धरा, हां, पॉझिटिव्ह निगेटिव्हला पकडा, त्याच्या दोन्ही तुम्ही बिंदास पकडता, नो प्रॉब्लेम सर म्हणतं, येस ऑर नो? येस. मग ती बॅटरी मी ठेवून दिली. तुमच्या स्कूटीमधली बॅटरी काढली 6 व्होल्टची किंवा 12 व्होल्टची आणि त्याला पकडा म्हणलं. तुम्ही पकडताल, बरीच मुंग्या यायला चालू होतात, बरोबर. मी म्हटलं जाऊ द्या, ठेवून देते. मी तुमच्यासमोर जीपमधली 24 व्होल्टची बॅटरी आणून ठेवली. पकडा त्याला म्हणलं, झप करून झटका मारायला चालू करतं. त्याच्यानंतर म्हणलं तिथं आहे ना, ते पिन टाकली ना, पिन टाकतो ना आपण, त्याच्यात 2 बोटं घाला म्हणलं. तिथं घातलं की पहिल्यांदा फेकून देते त्यानं, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा रस्त्यावरून जात असता, अशा मोठमोठ्या MSCBच्या अशा तारा चाललेल्या असतात थर्मलच्या, मी तुम्हाला म्हटलं की त्याला लटकान झोका खेळा. त्याला का खेळता येईल? नाही, जागेवर जळून खाक होताल. व्हॉट डज इट इंडिकेट? सुरुवातीचं व्होल्टेज 1.5 होतं, नंतरचं व्होल्टेज 6 झालं, 24 झालं, 12 झालं, 24 झालं, 240 झालं. त्याच्यानंतर मग आपल्या गल्लीतली DP होती, 440 व्होल्ट खतरा, 2 हाडं एक मुंडकं दाखवलेलं राहतं. त्याच्यानंतर मग 2000ची म्हणजे सबस्टेन्शनची 2 kVची लाईन होती, 2 kWची म्हणजे 2000 व्होल्टची होती. म्हणजे याचा अर्थ जसं व्होल्टेज वाढत जातं, काय व्हायला चालू होईल, काय वाढत जाईल, त्याची ॲबिलिटी टू किल यू गोज ऑन इन्क्रीजिंग. सगळ्या गावरान भाषेत आपण शिकू ना, जसं पोटेन्शियल वाढत जातं तसं त्या ठिकाणी ॲबिलिटी टू किल यू गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे याचा अर्थ काय कळालं, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टच द चार्जेस विच आर ॲट हाय पोटेन्शियल. मी तुम्ही हात लावू शकता का?
हा 3 व्होल्टच झाले तिथे चार्ज पकडतंय सरळ सरळ. 50 व्होल्ट झाले झटके मारायला चालू करतं. 200 झालं चांगले झटके मारतं. 500 झालं अजून जोरात द्यायला चालू करतं. म्हणजे याचा अर्थ ॲज द पोटेन्शियल गोज ऑन इन्क्रीजिंग इट इज व्हेरी डिफिकल्ट टू हँडल द चार्जेस. चार्जेसला तुम्हाला काय करता येत नाही, हँडल करता येत नाही. आता काय मोठ्या लोकांच्या घरामध्ये राहतं ना, पैसे जमा करून ठेवायचे कुठं लपवून वगैरे. लोक बँकेत ठेवतात, कोणी कुठं ठेवतं, कोणी जमिनीत पुरून ठेवतं. पूर्वीच्या कालावधीमध्ये ते हंडे वगैरे ठेवायचे ना. आजकाल आता खोळदाल निघाली काहीतरी हंडाच निघते मधून आणि त्याच्यामध्ये काहीतरी सोन्याचे नाणे वगैरे वगैरे बाहेर पडायला चालू होतात. इमॅजिन तुम्हालाही वाटलं, मजा वाटली तुम्हाला की आपण चार्ज आहे ना, चार्ज कधी ना कधी माझ्या कामाला येईल म्हणून. जसं पैसे माझ्या कामाला येतील म्हणून पैसे तुम्ही चोरून ठेवता ना, साठवून ठेवता, तसंच साठवून ठेवायला तुम्ही चालू केलं. हांडा केला, हांड्यामध्ये मस्त आपलं दाम भरपूर भरलं सोन्याचे नाणे आणि पुरून ठेवलं. आणि काही वर्षानंतर तुम्हाला पैशाची गरज पडली, तुम्ही गेला तिथं. प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, ते हांड्याचं नाण्याच हांडा बघितल्याबरोबर त्या ठिकाणी मोठा नाग येऊन बसला तिथं. हां लाव हात म्हणले, आता तू ये. इट इज व्हेरी डेंजरस. सिमिलरली तुम्ही हळूहळू हळू जर एखाद्या सबस्टन्सवर चार्ज ठेवायला चालू जर केले, ॲज द चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग द पोटेन्शियल ऑल्सो रायझेस. आणि जसं त्या ठिकाणी पोटेन्शियल गोज ऑन इन्क्रीजिंग म्हणजे याचा अर्थ क्यू इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट व्ही. म्हणून त्या ठिकाणी वी कॉल इट ॲज क्यू इज इक्वल टू व्हॉट सी इन टू व्ही, वेअर सी इज व्हॉट प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर सबस्टन्सवर हा ठेवलेला तुम्ही चार्ज आहे, त्याच्यामुळे तिथं तयार झालेलं हे काय आहे, पोटेन्शियल आहे. म्हणजे त्याचा अर्थ सी इज इक्वल टू क्यू डिव्हायडेड बाय व्ही. म्हणजे ही जी काही कॅपॅसिटी असते ही कोणावर आधारित असेल, खाल्ली का शेण लगेच, चार्ज पोटेन्शियल. अरे ह्या इक्वेशन मधला कॉन्स्टंट आहे गाढवानो, मग या इक्वेशन मधल्या क्वांटिटीवर तो कसा आधारित राहील. इट डिपेंड्स ऑन नंबर 1 नेचर ऑफ मटेरियल, कुठल्या मटेरियल तुम्ही चार्ज टाकू लागलात. नंबर 2 साईज ऑफ मटेरियल, मटेरियलचे डायमेन्शन्स काय, एवढंच आहे का, मोठं लट आहे, प्लेट आहे, या गोष्टीवर तो आधारित आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट या ठिकाणी जर आपण सहज विचार केला, तुम्ही चार्ज बघितला, लीक होता ना, लीक होताना चार्ज पाहिलाय का, नेहमी पाहता गाढवांनो, तरी माहित नाही. जी वीज पडते ना ती चार्ज लीक होण्याची प्रक्रिया असते. आकाशामध्ये काय होतं, ढग येतात, ढग एकमेकावर काय करायला चालू करतात, कोलाईड करतात. कोलिजनमुळे तिथं काय होत असेल, फ्रिक्शन होत असेल. फ्रिक्शनमुळे काय जनरेट होत असतील, चार्जेस जनरेट होत असतील. हे चार्जेस त्या ढगावर त्या ठिकाणी काय होतात, स्टोअर होतात. पण कुठपर्यंत, त्या जोपर्यंत त्या ढगाची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत. त्याच्यापेक्षा जास्त जर चार्जेस जर तयार झाला तिथं तर तो ढग स्टोअर करू शकेल का, त्याला नाही. मग ते चार्जेस काय करतात, लीक व्हायला चालू होतात. आणि लीक होतात म्हणजेच वीज काय होते, कडाडत्याने पडते. त्यालाच वीज पडणे म्हणतो. लीकिंग ऑफ द चार्जेस फ्रॉम द ॲटमॉस्फिअर इज नोन ॲज लाइटनिंग. लाइटनिंगची व्याख्या ती आहे ॲक्च्युली. लाइटनिंग होते किंवा लाइटनिंग पडते किंवा वीज पडते म्हणजे काय, लीकिंग ऑफ चार्जेस फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. जो ॲटमॉस्फिअर त्याला होल्डअप करू शकत नाही, साठवून ठेवू शकत नाही, कारण त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त चार्जेस तिथं झालेले आहेत म्हणून ते लीक होतात. आणि त्याच लीक होणाऱ्या चार्जेसला वी कॉल इट ॲज लाइटनिंग. लाइटनिंग म्हणतो आपण त्याला सरळ सरळ. सिमिलरली इथं देखील सी इंडिकेट व्हॉट, द कॅपॅसिटी. कुणाची कॅपॅसिटी, त्या मटेरियलची कॅपॅसिटी. कशाची कॅपॅसिटी, टू होल्ड द चार्जेस, चार्ज होल्ड करण्याची कॅपॅसिटी. ह्याच्यात डेंजरस कोण आहे, ह्याच्यात डेंजरस हा पोटेन्शियल आहे. पोटेन्शियलची व्हॅल्यू जेवढी वाढत जाईल, जेवढी वाढत जाईल तो डेंजरस होतो. कारण त्याची व्हॅल्यू वाढल्यामुळे तुमच्या कॅपॅसिटीवर परिणाम पडायला चालू होतो. आपल्याला काहीतरी करावं लागेल गड्या. कशाच, पोटेन्शियल तर वाढू नये, कारण तिथं धोका तर आपल्याला होऊ नये. मात्र चार्ज स्टोअर करण्याची कॅपॅसिटी काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. अशी जी काही अरेंजमेंट असते, अशी जी काही अरेंजमेंट असते त्याला वी कॉल इट ॲज कॅपॅसिटर ऑर कंडेन्सर.
What is the capacitor? The capacity to store the charges is increased without increasing its potential. म्हणजे पोटेन्शियल मध्ये त्या ठिकाणी वाढ होऊ दिली नाही किंवा विदाउट अ सबस्टेन्शियल राइज इन इट्स पोटेन्शियल इज नोन ॲज कॅपॅसिटर ऑर कंडेन्सर. आता म्हणजे काय, कसं तयार होतं, हे असं कसं होतं याचा आपण थोडासा विचार करू. पण विचार करण्याच्या पूर्वी एक बेसिक इक्वेशन आपण जे सुरुवातीला 11वीला पाहिले ते देखील आपल्याला माहित पाहिजे. एखाद्या क्यू चार्ज मुळे आर अंतरावर असणारं पोटेन्शियल किती असेल, प्लस और मायनस. व्हॉट इज दॅट? 1/4πε इंटू क्यू डिवायडेड बाय आर एवढा असेल. पॉझिटिव्ह केव्हा? जर चार्ज तुमचा क्यू चार्ज पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह पोटेन्शियल असेल, तुमचा क्यू चार्ज जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह पोटेन्शियल असेल. संपला मॅटर. ठीक आहे. मग आता कॅपॅसिटर म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण एक विचार करू. माझ्याकडे एक प्लेट आहे, माझ्याकडे एक प्लेट आहे. या प्लेटला प्लेट ए म्हणतोय मी. आणि या प्लेटला मी काय करू लागलोय तर या प्लेटला मी त्या ठिकाणी चार्ज देऊ लागलो, युनिफॉर्मली चार्ज केले त्याला. सच दॅट त्याला चार्ज दिलाय मी क्यू, त्याच्यामुळे या प्लेटवर पोटेन्शियल तयार झालेला आहे व्ही. म्हणजे या प्लेटची कॅपॅसिटी, ह्या प्लेटची कॅपॅसिटी किती आहे, सी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय व्ही. ही त्याची कॅपॅसिटी झाली. कशाची? चार्ज स्टोअर करण्याची. समजा जर आयडेंटिकल मेटॅलिक प्लेट मी त्याला जर इथं जर पॅरलल ठेवली, त्याला मी म्हणलं प्लेट बी. आता मेटॅलिक प्लेट आहे म्हणजे आतमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतील, बरोबर आहे. इकडच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून काय होईल, सगळेच इलेक्ट्रॉन ह्या फेसला येऊन बसतात आणि या फेसला काय तयार करतात, निगेटिव्ह चार्ज तयार करतात. तर ऑटोमॅटिकली अपोजिट फेसला काय व्हायला चालू होतं, पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. कारण ह्याच्यातून ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन गेला का बाहेर, नाही गेला, फक्त हे इलेक्ट्रॉन एका फेसला येऊन बसले सगळेच फ्री इलेक्ट्रॉन. मग इकडे इलेक्ट्रॉनचं शॉर्टेज झालं, इकडे एक्सेस झाला, म्हणून इकडे कोण झाला, निगेटिव्ह चार्ज झाला, तर इकडे कोण झाला, पॉझिटिव्ह चार्ज झाला. म्हणून या प्लेटवर त्या ठिकाणी काय होईल तर आतल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज तर बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज. ह्या प्रोसेसला वी कॉल इट ॲज चार्ज बाय इंडक्शन, जे आपण शिकलो होतो पूर्वी. लहान लहान मुलं वगैरे 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 बेंडबाजा जाते म्हणून सांगितलं होतं तेच हे. आता आलं लक्षात. ही प्रोसेस कुठली आहे तर चार्ज बाय इंडक्शनची प्रोसेस आहे. चार्ज तिथं तयार झाला, पण जेवढा निगेटिव्ह चार्ज तयार झाला तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज झाला. ह्या दोघांचा इफेक्ट एकमेकाला काय करून टाकेल बाळांनो, कॅन्सल करून टाकेल, कॅन्सल करून टाकेल. समजा जर त्या ठिकाणी ही बाहेरची बाजू जर मी अर्थ केले किंवा अर्थिंग दिलं, अर्थिंग देणे म्हणजे तिथं असणारा चार्ज रिमूव्ह करणं. चार्ज रिमूव्ह करणं म्हणजे काय तर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं शॉर्टेज आहे. अर्थला जोडतो म्हणजे अर्थ मधले फ्री इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील आणि हे जाऊन ह्या फेसला ह्याच्यावर बसतील. हे बसल्याबरोबर हे पॉझिटिव्ह चार्ज काय होईल, अर्थिंग केल्याबरोबर हे पॉझिटिव्ह चार्जेस गायब झाले इथले. कशामुळं, ड्यू टू अर्थिंग. याची आउटर साइड, ह्या प्लेटची आउटर साइड मी अर्थ केली म्हणून अर्थ मधून मी काय प्रोव्हाइड केलं, त्याला इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइड केले. प्रोव्हाइड केल्यामुळे हा चार्ज पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, व्हॅनिश झाला. आता राहिला कुठला, फक्त आतमध्ये निगेटिव्ह चार्ज. आणि निगेटिव्ह चार्ज ऑलवेज प्रोड्युसेस निगेटिव्ह पोटेन्शियल, पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्युसेस पॉझिटिव्ह पोटेन्शियल. लॉजिक विचारात घ्या. पोटेन्शियल कुठली क्वांटिटी आहे बाळांनो, स्केलार. पॉझिटिव्ह चार्जनं जर 10 वोल्ट तयार केलेला असेल, निगेटिव्ह चार्जनं जर -4 वोल्ट तयार केलेला असेल तर व्होल्टेज किती राहील तिथे शिल्लक, 6. का बरं, स्केलार क्वांटिटी म्हणून सरळ सरळ मी काय करतो, बेरीज करतो. एक प्लस आहे एक मायनस आहे, बेरीज केली, संपला विषय. म्हणजे याचा अर्थ ह्या पॉझिटिव्ह चार्जमुळं इथं पोटेन्शियल किती होतं बाळांनो, हे व्ही इतकं होतं. तर ह्या निगेटिव्ह चार्जमुळं, इथं काही ना काहीतरी निगेटिव्ह पोटेन्शियल क्रिएट होईल ना.
भले याच्या व्ही इतकं नाही होणार, थोडस कमी होईल, पण काहीतरी होईल. मी म्हणतो या ठिकाणी लेट व्ही डॅश मायनस व्ही डॅश बी द पोटेन्शियल प्रोड्युस्ड बाय निगेटिव्ह चार्ज ॲट प्लेट ए. मग प्लेट ए वरचा रिझल्टंट पोटेन्शियल किती असेल बाळांनो? याचा स्वतःचा चार्जमुळे असणार व्ही आणि या निगेटिव्हनं तयार केलेलं मायनस व्ही डॅश म्हणजे किती असेल? इट इज अ व्ही मायनस व्ही डॅश एवढं असेल आता पोटेन्शियल. म्हणजे आता ह्या प्लेटवर पोटेन्शियल किती झालं? व्ही मायनस व्ही डॅश झालं. चार्ज किती आहे त्याच्यावर? क्यू चार्ज आहे. आता हे केल्यामुळं नवी कॅपॅसिटी काय असेल? तर सी डॅश इज इक्वल टू चार्ज क्यू आहे आणि पोटेन्शियल आता किती झालं? याला जर म्हणलं इक्वेशन 1, याला म्हणलं इक्वेशन 2, काळजीपूर्वक जर बघितलं दोघांचा न्यूमरेटर सारखा आहे, मात्र याचा डिनॉमिनेटर मोठा आहे, याचा डिनॉमिनेटर लहान आहे. म्हणजे त्याचा अर्थ या सी डॅशची व्हॅल्यू सी पेक्षा काय झाली? वाढली. म्हणजे याचा अर्थ सी डॅश इज ग्रेटर दॅन सी. म्हणजे मी काहीतरी अशी अरेंजमेंट केली जेणेकरून काय झालं? द कॅपॅसिटी इन्क्रीजेस विदाउट राईज इन पोटेन्शियल. म्हणून याचं नाव काय? कॅपॅसिटर ऑर कंडेन्सर. हे कशापासून तयार केल्या होत्या? 2 प्लेट पासून केल्या होत्या. प्लेट कशा ठेवल्या होत्या? पॅरलल ठेवल्या होत्या. म्हणून याचं नाव काय? पॅरलल प्लेट कंडेन्सर किंवा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. काही अडचण याच्यामध्ये? हां, चला लक्ष द्या इकडं. कुठल्याही कंडक्टरला जर तुम्ही चार्ज देऊ लागला तर तो चार्ज त्याच्यावर स्टोर होतो, मात्र त्याच्यामुळे त्याचं काय वाढतं? पोटेन्शियल वाढतं. ॲज द चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग द पोटेन्शियल ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे क्यू इज प्रपोर्शनल टू व्ही. म्हणून क्यू इज इक्वल टू सी व्ही, वेअर सी इज अ प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट विच इज नोन ॲज द कॅपॅसिटी ऑफ द कंडक्टर. कशासाठी? टू स्टोअर द चार्ज. आणि कॅपॅसिटी आधारित असते कशावर? नेचर ऑफ मटेरियल ऑफ द कंडक्टर, डायमेन्शन्स ऑफ द कंडक्टर, त्याच्यावर आधारित आहे हे सगळं. परंतु सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? whenever potential goes on increasing it becomes very difficult to handle the charges at high potential, कारण हाय पोटेन्शियल इज डेंजरस. म्हणून काही ना काहीतरी तुम्हाला एक अरेंजमेंट करावी लागेल. कशाची अरेंजमेंट करावी लागेल? त्या कंडक्टरची किंवा त्याची कॅपॅसिटी चार्ज स्टोअर करण्याची तर वाढली पाहिजे, मात्र त्याचं पोटेन्शियल वाढलं नाही पाहिजे. अशी जी काही अरेंजमेंट तुम्ही त्या ठिकाणी कराल आणि ती जी काही अरेंजमेंट तुम्ही त्या ठिकाणी अस्तित्वात आणाल त्या अरेंजमेंटला वी कॉल इट ॲज कंडेन्सर ऑर कॅपॅसिटर. कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर युजली 3 प्रकारचे असतात म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये. वन इज पॅरलल प्लेट कंडेन्सर, अनदर इज सिलेंड्रिकल कंडेन्सर, अनदर वन इज स्फेरिकल कंडेन्सर. हे आपल्याकडे आपण वापरतो. यांना इलेक्ट्रोलायटिक कंडेन्सर असं म्हणतात. अजून वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. पेपर कंडेन्सर असतात. मी स्वतः काम केलं कॉस्मॉस ह्याच्यामध्ये. कॉस्मो CTR कॅपॅसिटर्स म्हणून स्वित्झर्लंडची कंपनी आहे औरंगाबादला. आय हॅव डन माझी अप्रेंटिसशिप 2 महिने मी तिथं केलेली आहे. काय म्हणजे या नंबर ऑफ कंडेन्सरचे फॉर्मॅट आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे पेपर कंडेन्सर आहेत, आमके आहेत, वेगळे वेगळे आहेत. आपल्या सिलेबसला आपण फक्त स्टडी करतो कुठले? 3 प्रकार. पॅरलल प्लेट कंडेन्सर, सिलेंड्रिकल कंडेन्सर अँड स्फेरिकल. त्याच्यामधल्या आपल्या सिलेबसला फक्त हे नाव आहेत बाकीचे सगळ्यांचे. आपल्या सिलेबसला फक्त एकच आहे बिचारा, पॅरलल प्लेट कंडेन्सर, बाकी कोणी नाही. मग पॅरलल प्लेट कंडेन्सर कसा तयार होतो? तर एक प्लेट घेतली, त्याला क्यू चार्ज जर तुम्ही पॉझिटिव्ह दिला तर त्याच्यावर त्या ठिकाणी व्ही पोटेन्शियल ऑटोमॅटिकली तयार होईल. म्हणजे या प्लेटची कॅपॅसिटी किती आहे? सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. ही त्याची ओरिजिनल कॅपॅसिटी झाली स्वतःची. नंतर तुम्ही काय केलं? काही अरेंजमेंट केला, त्याला एक प्लेट पॅरलल ठेवला. प्लेट पॅरलल ठेवल्याबरोबर काय झालं? चार्ज बाय इंडक्शनची प्रोसेस चालू झाली. त्यामुळे आतल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज तर बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला. बाहेरची बाजू जर मी त्या ठिकाणी अर्थ केली तर त्याच्यावरचा चार्ज मी काय करतो? व्हॅनिश करतो किंवा पुसून काढतो. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इथला काय झाला? गायब झाला. नियम आपल्याला माहिती आहे. अ पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्युसेस पॉझिटिव्ह पोटेन्शियल, निगेटिव्ह चार्ज प्रोड्युसेस निगेटिव्ह पोटेन्शियल. या निगेटिव्ह चार्जमुळं बी प्लेटवर असणाऱ्या निगेटिव्ह चार्जमुळं तुमच्या प्लेट एवर काही ना काहीतरी इफेक्टिव्ह निगेटिव्ह पोटेन्शियल तयार होईल, मायनस व्ही डॅश.
त्याचं स्वतःचं पोटेन्शियल किती आहे? व्ही आहे. त्याच्यावर दुसऱ्यानं तयार केलेलं पोटेन्शियल किती आहे? मायनस व्ही डॅश. मग त्या ठिकाणी पोटेन्शियल कोण आहे? ही स्केलार क्वांटिटी आहे. स्केलार असल्यामुळे डायरेक्ट बेरजा होतात त्याच्या. मग इफेक्टिव्ह पोटेन्शियल किती झालं तुमच्याकडे? व्ही मायनस व्ही डॅश झालं. आता ह्या परिस्थितीमध्ये त्याची कॅपॅसिटी किती झाली? तर नवी कॅपॅसिटी झाली सी डॅश इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय व्ही मायनस व्ही डॅश. ह्या दोन इक्वेशन कडे पाहिलं तर काय दिसून येतं? सी डॅश इज ग्रेटर दॅन सी. व्हॉट डज इट इंडिकेट? द कॅपॅसिटी टू स्टोअर द चार्जेस इज इन्क्रीज्ड without a substantial rise in its potential. Hence it is called as condenser or capacitor. कुणाचा आहे? दोन प्लेट्स आहे, पॅरलल प्लेट ठेवलेले आहेत, म्हणून याचं नाव काय? पॅरलल प्लेट कंडेन्सर. राईट नाउ main heading capacitor or condenser. Main heading capacitor or condenser. Whenever charge is given to a conductor, its potential also increases. Its potential is also increases. If Q charge given to a conductor increases its potential by V volt, then खालच्या ओळीत Q is proportional to V or Q is equal to CV. किंवा खालच्या ओळीत C is equal to Q by V, where C is proportionality constant. C is proportionality constant known as the capacity of the conductor, which depends on number 1, nature of material of the conductor, and number 2, size or dimensions of the conductor. लक्ष द्या. क्यू म्हणल्यानंतर कूलम्ब येईल, पोटेन्शियल म्हणल्याबरोबर या ठिकाणी जूल पर कूलम्ब येईल, किंवा यालाच मला म्हणता येईल कूलम्ब स्क्वेअर डिवायडेड बाय जूल येईल. कूलम्ब म्हणजे कोण असतो? एम्पियर सेकंद, म्हणजे याचा अर्थ एम्पियर स्क्वेअर सेकंद स्क्वेअर येईल डिवायडेड बाय जूल. व्हॉट इज अ जूल? हे केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर हे येईल. खालचा सेकंड स्क्वेअर वर निघून गेला म्हणजे सेकंड टू दी पॉवर इथे काय होईल? 4 तयार होईल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय मिळेल मला? m-1 l-2 T4 आणि A2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ कॅपॅसिटी, किंवा कॅपॅसिटीचे हे डायमेन्शन्स तयार होतील. युजली त्याचं जे युनिट आहे कूलम्ब स्क्वेअर पर जूल वगैरे अशा पद्धतीनं न म्हणता हे पहिल्यांदा दाखवलं ज्या सायंटिस्टने, त्याच्यावर दिलेलं आहे. इट इज कॉल्ड ॲज फॅरड. फॅरड इज अ व्हेरी लार्ज युनिट. एवढा कधीच नसतो कॅपॅसिटर, कुठलाच फॅरडमध्ये नसतो. इट इज ऑलवेज प्रेझेंट इन मायक्रोफॅरड, नॅनोफॅरड, or it is present in picofarad. Micro is 10 to the power minus 6, minus 9, minus 12. बरोबर? minus 6, minus 9, minus 12. मायक्रो म्हणजे minus 6, नॅनो म्हणजे minus 9 आणि पिको म्हणजे minus 12. ही रेंज त्याची असते. ह्याची मिली वगैरे मध्ये देखील रेंज नसते कॅपॅसिटीची.
डायरेक्टली ते मायक्रोफॅरेडमध्येच निघून जातात. ते त्यांची कॅपॅसिटी त्या लेवलला जाते. म्हणून याच्याबद्दल लिहा. इट्स डायमेन्शन्स आर m-1 L-2 T4 आणि A2. its SI unit is a farad, F-A-R-A-D, farad, symbol capital F, which is a very high unit. Usually the capacity ranges between microfarad to picofarad. Full stop. Next point. It is very difficult to handle the charges at higher potential because high potential कसा असतं नेहमीच dangerous. High potential is dangerous. Next point. Some arrangement must be made in which the capacity of the conductor to store the charge is increased without substantial rise in its potential. Such arrangement is known as capacitor or condenser. खाली लिहा. Number 1, parallel plate condenser. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट, 2 parallel plates of which one plate given positive charge Q such that its potential is V, and its capacity is C is equal to Q by V. Equation 1. Next point, another plate kept parallel whose outer side
is earthed, whose outer side is earthed, such that negative charge is induced on inner face causing potential minus V dash at original plate. Hence, its new capacity is खालच्या ओळी C dash is equal to Q divided by V minus V dash. म्हणून इथं शेवटचं वाक्य लिहा, hence C dash is greater than C. काही अडचण इथपर्यंत? याच्यानंतरच आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.